तृप्ती देसाई यांनी मसोजक येथे येऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। आपल्यासोबत तृप्ती देसाई काय सांगाल, ताई? भेट घेतली, चर्चा केली। संतोष देशमुख यांच्या परिवारातील सगळेच जण मला इथं भेटले। त्यांचे बंधू असतील, आई असेल, मुलगी, मुलगा, पत्नी, सगळ्यांशी मी चर्चा केली। गावकरी इथं होते आणि सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की आता सगळी चौकशी झाली आहे, जे आरोपी आहेत ते अटकेत आहेत, एक आरोपी फरार आहे, परंतु तातडीनं त्यांना न्याय मिळाला पाहिजे। या जे कोणी आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे। म्हणजे आईने तर मला सांगितलं की जसं माझ्या मुलाला तडपडून मारलं तसं जे आहे ते कायद्यानुसार लवकरात लवकर माझ्या समोर जे आहे ते या आरोपींना तडपडून मारलं पाहिजे। कारण राज्यामध्ये अशा पद्धतीनं क्रूरतेनं हत्या होतात, त्या मिटवल्या जातात, लपवल्या जातात, गुंडगिरीच्या नावावर, सत्तेच्या माजावर, पैशाच्या माजावर, अशा अनेक घटना याच्या आधी झाल्या आहेत। परंतु हे प्रकरण कुटुंबियांनी, गावकऱ्यांनी आणि राज्यातील सगळ्या लोकांनी जेव्हा उचलून धरलं, मीडियाने सुद्धा जे आहे ती सत्य परिस्थिती सगळी समोर आणली आणि म्हणूनच आता इथपर्यंत जे आहे ते प्रकरण आलेलं आहे। मला वाटतं की आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुद्धा अनेक केसेस जातात, परंतु वर्षानुवर्ष त्यात सुद्धा न्याय मिळत नाही। परंतु लवकरात लवकर जे आहे तो या प्रकरणामध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशी झाली पाहिजे। यातला एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। आपण आता म्हणालात की गेल्या काही दिवसापूर्वी तुम्हाला त्या संदर्भात फोन आला होता। कृष्णा आंधळे फरार आहे। मध्यंतरी नाशिकला होता तेव्हाही अनेक चर्चा सुरू होत्या, परंतु मध्यंतरी मला एक फोन आलेला होता। त्यांनी सांगितलं की तो महाराष्ट्र आणि कर्नाटक बाँड्रीवर तृतीयपंथीयांच्या वेशात असू शकतो आणि त्यांनी मला हेही सांगितलं की जेव्हा बीड जिल्ह्यामध्ये अनेक तृतीयपंथी इथं होते त्यांच्याशी त्याचे चांगले संबंध होते, त्यामुळे निश्चितच तृतीयपंथीयांबरोबर एखाद्या वस्तीमध्ये तृतीयपंथीयांचा वेश धारण करून तो तिथं असू शकतो आणि ते आपण पोलिसांना सांगावं असा मला फोन आला होता। पण आता त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे किंवा नाही, त्यामुळे मी तातडीनं त्या संदर्भात कोणाशी बोलले नव्हते। वाल्मिक कराड जेव्हा फरार होते तेव्हा ते नाशिकला होते, एका आश्रमात होते आणि त्यांना ज्यांनी जेवण वाढलं त्यांनी तुम्हाला सांगितलं, तो नेमका प्रकार काय? वाल्मिक कराड 15 आणि 16 डिसेंबरला दिंडोरीचं जे गुरुपीठ आहे अण्णा मोरेंचं, त्या अण्णा मोरेंच्या गुरुपीठात मुक्कामाला होता। त्याबरोबर विष्णू चाटे सुद्धा होता आणि हे दोघंही 15 डिसेंबर आणि 16 डिसेंबरची रात्र तिथं राहिलेले आहेत। त्यांना VIP वागणूक, VIP जेवण दिलेलं आहे। त्यांना माहिती आहे खंडणीतले आरोपी आहेत, हत्येतले आरोपी आहेत, तरीसुद्धा मुद्दामून त्यांना ठेवलं गेलं। आणि हे प्रकरण जे मला सांगितलं गेलं हे काय कुठले बाहेरचे लोक आले नव्हते, तर अण्णा मोरेंचे जे नातेवाईक आहेत, अण्णा मोरेंचं आणि त्यांचं जमत नाही, परंतु ते त्या गुरुपीठाच्या जागेतच राहतात आणि जेव्हा त्या वाल्मिक कराड, विष्णू चाटेला नाश्ता जेवण द्यायला तिथं जायला लागायचं, तर तेही एकदा तिथं गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांचे नातेवाईकच आहे, परंतु जेव्हा ह्या गोष्टी सगळ्या बाहेर कळाल्या आणि तुम्ही आवाज उठवताय माहिती झालं, तेव्हा माझ्या ऑफिसला येऊन त्या लोकांनी ही सत्य परिस्थिती सांगितली। अण्णा मोरेंचे नातेवाईक सुद्धा सांगतायत, परंतु पोलीस अजूनही तिथले CCTV हस्तगत करत नाही। फक्त सांगण्यात येतं की 16 डिसेंबरला वाल्मिक कराड दिंडोरीच्या गुरुपीठामध्ये फक्त दर्शनाला आला होता। दर्शनाला तो कशाला जाईल अशा पद्धतीनं असल्यावर त्याला लपवलं गेलं, परंतु जिथं लपला गेला, ज्या रूममध्ये तो लपलेला गेलेला आहे त्या बिल्डिंग किंवा त्या बिल्डिंगच्या बाहेरचे CCTV पोलिसांनी अजूनही मुद्दाम जे आहेत ते ताब्यात घेतलेले नाही आहेत। म्हणजे मग कुठंतरी अजूनही वाल्मिक कराड आणि त्याच्या टीमला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का, हे प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या समोर उभं राहत आहे। निश्चित आपण बघतो ह्या होत्या तृप्ती देसाई ज्यांनी धनंजय देशमुख, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेतली आणि आपले संवाद साधला आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।